नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भारतीय फुटबॉल संघाचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्री आज पुनरागमन करणार आहे. भारत मालदीव यांच्यामध्ये शिलाँग येथे आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्व लढत रंगणार आहे. या लढतीत सर्वांचंच लक्ष सुनील छेत्रीच्या खेळाकडे असणार आहे. भारत बांगलादेश यांच्यामध्ये AFC आशियाई करंडक पात्रता फेरीची लढत 25 मार्चला पार पडणार आहे. त्याआधी मालदीव विरुद्धची लढत रंगीत तालीम म्हणून बघितली जाते. मनोलो मार्केज याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघ आता मैदानात उतरणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025ला 22 मार्चपासून गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या लढतीनं सुरुवात होती. सर्व काही सज्ज झालेलं असताना BCCIला ऐनवेळी वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. 6 एप्रिलला होणारा हा सामना ईडन गार्डनवर होणार आहे, परंतु पोलिसांनी सुरक्षितता पुरवणार नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे BCCIला हा सामना आता दुसरीकडे हलवावा लागणार आहे. अर्जेंटिनामध्ये झालेल्या विभागीय पात्रता फेरीतील प्रभावी कामगिरीमुळे अमेरिकेच्या महिला संघानं 2026च्या महिला T20 विश्वचषकासाठी जागतिक पात्रता फेरीत स्थान मिळवलंय. अमेरिकेनं ICC महिला T20 विश्वचषक क्षेत्रीय पात्रता फेरी जिंकून पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेकडे वाटचाल केली. पुणे ग्रामीण विरुद्ध नाशिक शहर, अहिल्यानगर विरुद्ध नांदेड या पुरुषांच्या, तर पुणे ग्रामीण विरुद्ध नांदेड, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध ठाणे ग्रामीण या महिला गटातील लढतीनं 72व्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला आजपासून प्रारंभ होतोय. विश्वास सामाजिक संस्था यांच्या सहकार्यानं 19 ते 23 मार्च दरम्यान ठाणे पश्चिम येथील JK केमिकल कंपनीच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनमधील आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता यामुळे बॉक्सिंग खेळाला 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधून वगळण्यात आलं होतं. मात्र आता IOCनं आपला निर्णय बदलत लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचा समावेश करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा खेळ पुन्हा ऑलिम्पिकच्या स्पर्धात्मक कार्यक्रमाचा भाग बनलाय. या निर्णयामुळे ऑलिम्पिकमधील बॉक्सिंगच्या भविष्यास सुरक्षितता मिळाली. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 5 सामन्यांची मालिका असणार आहे. मात्र या मालिकेआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना किमान 2 सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. टीम इंडिया Aच्या शॅडो टूरला जूनमधील पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होईल. या संघात टीम इंडियातील मुख्य खेळाडूंचाही समावेश असेल. तसेच या खेळाडूंसह हेड कोच गौतम गंभीर उपस्थित असणार आहे. पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध T20 मालिका खेळते. उभय संघात एकूण 5 T20 सामने खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंडनं पहिले 2ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. त्यामुळे पाकिस्तानला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी तिसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमला न्यूझीलंड विरुद्ध सलग दुसऱ्या T20 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. पावसामुळे उभय संघात 15 ओव्हर्सचा हा सामना खेळवण्यात आला. युनिव्हर्सिटी ओव्हल डुनेडिन येथे आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्ताननं 15 ओव्हर्समध्ये 9 गडी गमावत 135 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंडनं 136 धावांचं आव्हान 11 चेंडू राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडनं या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकानं आघाडी घेतली. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.